नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला आहे एक सगळ्यात महत्त्वाची बातमी. त्यांनी आपण सुरुवात करूयात. अनिल देशमुखांपाठोपाठ त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याच्या अडचणीतही वाढ झाली आहे. 100 कोटी वसुली प्रकरणाची एक्सक्लुझिव्ह माहिती फक्त न्यूज 18 लोकमतकडे आहे. बघा, 100 कोटी वसुली प्रकरणाबाबत ऋषिकेश देशमुख याची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. तसंच ईडीने एका गुप्त व्यक्तीचा जबाब घेतला. यामध्ये ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम ट्रस्टला दान करेल. तसंच ही रक्कम दिल्लीला पाठवली जायची आणि याची सर्व व्यवस्था ऋषिकेश देशमुख पाहायचा अशी माहिती समोर आली आहे. तसंच अनिल देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. ईडीच्या तपासातले मुख्य मुद्दे आपण बघूयात. अनिल देशमुख कुटुंबियांच्या 11 कंपन्या, 11 कंपन्यांवर थेट मालकी आहे त्यांची. देशमुख त्याचबरोबर नातेवाईकांच्या 13 कंपन्या, 13 कंपन्यांवर देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांची मालकी आहे. कंपन्यांमध्ये आपापसात पैशांचा व्यवहार झालेला, व्यवहाराला काहीही ठोस कारण नाही तरी हा व्यवहार झाला. याचाच अर्थ पैशांची अफरातफर सुरू होती. विक्रम शर्मा जे आहे ते 4 कंपन्यांचे संचालक आहेत. संचालक असल्याचं त्यांनाच माहीत नाही असं विक्रम शर्मा यांनी म्हटलंय आणि विक्रम शर्मा यांनी ईडी समोर याबद्दलचा जबाब देऊ केला. तर सचिन वाझेने जो जबाब दिलेला आहे त्यानुसार जर आपण लक्षात घेतलं, अनिल देशमुखांकडून थेट आदेश मिळायचे. अनेक पोलीस चौकशीतही थेट आदेश मिळायचे. बार रेस्टॉरंट मालकांची त्यांना यादी दिली होती. 4,70,00,000 कुंदन यांना दिले. डिसेंबर 2020 फेब्रुवारी महिन्यात हा व्यवहार झाला. श्री साई शिक्षण संस्थेला पैसे दान करण्यात आले. कुंदन शिंदे संस्थेचा सदस्य, दिल्लीतील विविध कंपन्यांकडून संस्थेला दान मिळायचं आणि या कंपन्या केवळ कागदोपत्री आहेत. कंपन्यांचं केवळ ट्रान्सफर एंट्रीचं काम केलं जायचं. एका व्यक्तीने ईडी समोर जबाब दिला. हाच तो गुप्त व्यक्ती. ऋषिकेशकडे पैसे पाठवण्याची जबाबदारी होती. रोकड ट्रस्टमध्ये दान करण्याचा प्रयत्न असायचा. ऋषिकेश दिल्लीला रोकड पाठवायचा. हवालामार्फत ही रोकड पाठवली जायची आणि सर्व व्यवस्था ऋषिकेश बघायचा. ईडीचा निष्कर्ष काय बघा की 4,70,00,000 बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले. देशमुखांनी हा पैसा ऋषिकेशला दिला. दिल्लीतील कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा जो आहे तो दान करण्यात आला. हा पैसा पुन्हा साई शिक्षण संस्थेकडे आला. यात परदेशी व्यक्तींच्या सहभागाची शक्यता आहे. याचा तपास आता ईडी करत आहे. याबद्दल आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे. अजित, खरं तर ज्या पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन होतंय किंवा ईडीच्या तपासात हे मुद्दे समोर येताना दिसत आहेत, हे सामान्य माणसाच्या समजण्यापलीकडे. पण खरंच अशा पद्धतीने सगळं होत होतं तर आत्ताच नाही, हे यापूर्वी होत होतं का? विशाल, यापूर्वी हे होत होतं का याबद्दल ईडीने स्पष्टीकरण दिले नाहीये. मात्र अनिल देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा त्यांच्या मुलावर जे ईडीने आरोप केलेले आहेत, हे जे आरोप जेव्हा ईडीच्या वकिलांनी केले, तेव्हा देशमुखांच्या वकिलांनी देखील म्हणजे संजीव पालांडे यांच्या वकिलांनी याला विरोध केला. मात्र ज्यावेळी ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या संबंधित असलेल्या श्री साई शिक्षण संस्था, त्याच पद्धतीने त्यांच्या ज्या कंपन्या आहेत आणि त्यांचे बँक अकाउंट जे आहेत यांच्या पासबुकच्या एंट्रीज, त्यानंतर यांचे पेपर्स आणि एकंदर जे कागदोपत्री पुरावे आहेत ते न्यायालयासमोर ठेवले आणि त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलं की हे जे आम्ही सगळं रिमांडमध्ये लिहिलेलं आहे या गोष्टीमध्ये हे पुरावे आहेत आणि यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की या अंतर्गत कंपन्या आणि ह्या कंपन्याच एकमेकांना पैसे ट्रान्झॅक्शन करतायत. त्यांची पैशांची देवाणघेवाण होते. मात्र कोणतेही ठोस कारण दिसत नाहीये हे पैसे घेताना आणि कोणत्या कारणासाठी हे पैसे घेतले हे देखील स्पष्ट होत नाहीये. त्याचबरोबर सुरेंद्र जैन असतील, विक्रम शर्मा असेल, आणखीन एक गुप्त व्यक्ती, अशा अनेकांच्या ज्या कंपन्या आहेत, 23-24 कंपन्या, ज्या
कंपन्यांवरती डायरेक्टर आहेत किंवा तिथे सदस्य आहेत, अशा विविध कंपन्या ज्या आहेत या कंपन्यांच्या संचालकांची सदस्यांची ईडीने जेव्हा चौकशी केली तेव्हा बऱ्याचशा कंपन्या या फक्त कागदोपत्री कंपन्या आहेत. प्रत्यक्षात या कंपन्या अस्तित्वात नसून फक्त पैशांची देवाणघेवाण करण्याकरता या कंपन्यांचा वापर केला जात होता, असं ईडीने थेट न्यायालयामध्ये त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी ईडी जे दावे करते त्याचे पुरावे देखील ईडीनं न्यायालयामध्ये दिलेले आहेत. आणि धक्कादायक म्हणजे आतापर्यंत फक्त अनिल देशमुख यांच्यापर्यंतच ईडीचा आरोप होता, मात्र ईडीनं त्यांचा रिमांड अहवाल जेव्हा न्यायालयात सादर केला तेव्हा त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते दिल्ली आणि दिल्लीवरून पुन्हा ट्रस्टच्या माध्यमातून डोनेशन घेऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पाहण्याचं काम, हे व्यवस्थापन करण्याचं काम जे आहे ते ऋषिकेश देशमुख हे पाहत होते. म्हणजे आता ऋषिकेश देशमुख ही व्यक्ती कोण आहे हे कोणालाही सांगायला नको. त्यामुळे जर आपण पाहिलं तर ईडीने ज्या पद्धतीनं हे आरोप केले न्यायालयामध्ये, जेव्हा या आरोपांना संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या वकिलांनी विरोध केला त्यावेळी ईडीच्या वकिलांनी काही पुरावे न्यायालयासमोर सादर केले. हेच पाहता या प्रकरणामध्ये आणखीन भक्कम पुरावे ईडीकडे असण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगी ईडीनं अनिल देशमुख यांना देखील समन्स केलेलं आहे. होऊ शकतं की आता ऋषिकेश देशमुख आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे कंपन्यांमध्ये संचालक आहेत किंवा त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील ईडी समन्स करून बोलावू शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ईडीचा तपास जो आहे तो वेगाने सुरू आहे आणि ईडीचा तपास करण्याचा आणि कारवाई करण्याची पद्धत हीच आहे. ईडी तपासाकरता खूप वेळ घेते आणि हा तपास केल्यानंतर चौकशीला बोलवण्याच्या त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि चौकशीला बोलवल्यानंतर रात्री उशिरा किंवा ईडीच्या सगळ्या प्रक्रियेनुसार पूर्ण झाल्यावरच ईडी जी आहे ती ज्यांना समन्स केलेला असतो त्यांना अटक करते. आणि याही प्रकरणात आपण बघितलं तर रात्री 2:30 वाजता संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ईडीनं अटक दाखवलेली आहे. ईडीची कार्यकक्षा सीमित नाहीये, त्यांना कारवाई करण्याची प्रक्रिया किंवा त्यांना वेळेचं बंधन नाहीये आणि ती स्वायत्त यंत्रणा असल्यामुळे ईडी अशा पद्धतीने चौकशी करते. कारण का वारंवार ईडीवरती आरोप होत आहेत की कोणाच्या तरी सांगण्यावरून अशा पद्धतीनं ईडी सर्व व्यवहार करत आहे. विशाल, पण मग ज्या प्रकारे तू असं म्हटला की आता देशमुखांचे 2 PA त्यांना अटक करण्यात आलेली आहे, 1 जुलैपर्यंत त्यांना ईडीची कोठडी आहे. यानंतर ज्या वेगाने ईडी तपास करतंय याची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने असं म्हणता येईल? आणखीनही काही लोकांना यामध्ये अटक होऊ शकते का? ईडीने रिमांड अहवालात जे स्पष्ट केलेलं आहे त्यावरून हेच दिसतं की काही पुढे जाऊन या प्रकरणामध्ये फक्त पालांडे आणि शिंदे यांच्यापर्यंत सीमित राहणार नसून ज्या 23 कंपन्यांची माहिती समोर आली त्यापैकी जवळपास 11 ते 15 कंपन्या ज्या फक्त कागदोपत्री आहेत त्यांचे संचालक किंवा त्यांचे संबंधित लोक असतील, मग देशमुख कुटुंबियांशी संबंधित लोक असतील तर देशमुख कुटुंबियांतले व्यक्ती असतील, यांच्यावर जे रिमांड अहवालात जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाचा विचार केला तर ईडीची कारवाई जी आहे ती यापुढे देखील होऊ शकते आणि त्याच पद्धतीनं ही कारवाई पुढे सरकताना दिसते. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की काही बनावटच म्हणूयात त्या कंपन्यांना, कारण त्या कंपन्या फक्त कागदावरती होत्या ज्या माध्यमातून मिळालेल्या पैशाचं रोलिंग केलं जायचं. म्हणजे इथून एका संस्थेच्या काही ट्रस्टच्या माध्यमातून संस्थेत दिल्लीला पाठवले जायचे, दिल्लीवरनं पुन्हा ते शाळेला दान केले जायचे. अशा प्रकारे आपल्याकडेच आलेला पैसा पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी म्हणून तो पैसा जो आहे तो विविध कंपन्यांच्या माध्यमातून फिरवला जायचा. आणि आता याबद्दलचे काही पुरावे जे आहेत ते ईडीच्या वकिलांनी न्यायालयात आज उपस्थित केलेले आहेत. बघूयात आता नेमकं पुढे काय घडतंय. बातमी यानंतर नाशिक साहित्य संमेलनाबद्दलची. नाशिक साहित्य संमेलनात गैरवृत्तीचे लोक घुसलेत असा आरोप साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला. ठाले पाटील यांनी त्यांच्या अक्षरी यात्रा पुस्तकातून लोकहितवादी मंडळ आणि नाशिक साहित्य संमेलनाच्या निमंत्रकांवर टीका केली. सुधारणा होईल ना होईल, मात्र भूमिका मांडणं हे माझं काम आहे असंही ठाले पाटील म्हणाले. इतकंच नव्हे तर साहित्य संमेलनाचा उद्देश स्वतःच्या फायद्यासाठी करणं चुकीचं आहे आणि अशांना साहित्य मंडळाने रोखलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर साहित्य संमेलनामध्ये अपप्रवृत्ती घुसल्याने संमेलनाकडे धंदा म्हणून लोक पाहत आहेत अशी टीकाही त्यांनी केलेली आहे. साहित्य संमेलन निकोप कसं होईल, सुंदर कसं होईल, उपकारक समाजाला कसं होईल, आनंदही कसं होईल या दृष्टीनं सहाय्य करावं अशी त्याच्या पाठीमागची माझी भूमिका होती. आणि ज्या प्रवृत्ती ज्यांचा
साहित्य संमेलनाला ज्या उपकारक नाहीत त्या दूर व्हाव्या या हेतूनं हे लेखन उदाहरणांसहित मी मर्यादित स्वरूपातली जी काही उदाहरणं आहेत ती घेऊन मी या लेखामध्ये मांडलेली आहे. या अपप्रवृत्ती जोपर्यंत पचण्यासारख्या असतात, पचनी पडण्यासारख्या असतात, तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं. पण या अपप्रवृत्तींमुळं किंवा या अपप्रवृत्ती साहित्य संमेलन आणि साहित्य महामंडळ यांचा वापर स्वतःच्या हितासाठी जर करत असतील तर साहित्य महामंडळानं त्याची वेळीच दखल घेतली पाहिजे आणि ते थांबवलं पाहिजे, रोखलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. जगन्मान्य नेता अशा स्वरूपाचं विशेषण लावून त्यांचं नाव मध्ये आल्यामुळं मला खूप मनस्ताप झाला. पवारांना आणि त्यांच्या अनुयायांना काय वाटलं मला माहीत नाही त्या बातम्या वाचून, असं मी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि म्हणून पवार साहेबांवर अजिबात टीका मी केलेली नाही, कोणत्याही पुराव्यांवर मी अजिबात टीका केलेली नाही. तर साहित्य संमेलनात गैरवृत्तीचे लोक घुसल्याचं कौतिकराव ठाले पाटील यांनी म्हटलेलं आहे. कौतिकराव ठाले पाटील हे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणणं किंवा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या बोलण्यातनं होईल की सुधारणा होईल ना होईल, मात्र या ठिकाणी मी माझं म्हणणं मांडत राहील. त्यांनी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी अक्षरयात्रा पुस्तकातून लोकहितवादी मंडळ आणि नाशिक साहित्य संमेलनाच्या निमंत्रकांवर टीका केली. इतकंच नव्हे तर साहित्य संमेलनाचा उद्देश स्वतःच्या फायद्यासाठी करणं चुकीचं आहे आणि अशांना साहित्य मंडळाने रोखलं पाहिजे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर साहित्य संमेलनामध्ये अपप्रवृत्ती घुसल्याने संमेलनाकडे धंदा म्हणून लोक पाहत आहेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे. याबद्दल बोलूयात आमचे औरंगाबादचे रिपोर्टर सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहे. सिद्धार्थ, अक्षरयात्रा पुस्तकातनं कौतिकराव ठाले पाटील यांनी ही टीका केलेली आहे. नेमका त्यांचा रोख कोणाकडे आणि ते जे म्हणतायत की जर साहित्य संमेलनाकडे आपण काही धंदा म्हणून बघत असू तर हे चुकीचं आहे, त्यांना काय सुचवायचं होतं नेमकं? विशाल, कौतिकराव ठाले यांनी जे काही सांगितलं हे अत्यंत गंभीर आणि साहित्य क्षेत्रात जे आहे विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यांचं स्पष्टपणे साधेपणाने असं म्हणणं आहे की ज्या साहित्य संमेलनामध्ये जर मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला असेल आणि तो पैसा जर साहित्यातून नसेल आणि इतर कुठून ठिकाणी येत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे. याचं हे नेमकं त्यांचं बोलण्यामागचं कारण असं आहे की नाशिक जे आता नाशिकला साहित्य संमेलन होणार आहे त्या साहित्य संमेलनामध्ये 50 लाख रुपये छगन भुजबळ यांनी शासनाचा निधी आणला आणि इतरही जो आमदार निधीतून त्यांनी पैसा गोळा करण्यासाठीचं आव्हान आमदारांना केलं. म्हणजे शासनाने दिलेला 50 लाखाचा निधी आणि आमदार निधीतून येणारा जो पैसा येणार आहे तो साहित्य संमेलनाला लागण्यापेक्षा कितीतरी मोठा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण एवढं मोठं साहित्य संमेलन किंवा फार पैसा खर्च करून साहित्य संमेलन साजरं करणं हे मुळातच साहित्याच्या मूळ उद्देशाला छेद देणार असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी उदाहरणाखातर असं सांगितलं की काही साहित्य संमेलनं अशी झालेली आहेत लोकांकडून त्यांनी 1-1 रुपया गोळा केलेला आहे, काही साहित्यिकांनी स्वतःहून देणग्या दिलेल्या आहेत. सिद्धार्थ, कौतिकराव ठाले पाटलांचा विरोध हा आमदार निधीतनं आलेल्या पैशाला आहे किंवा शासनातनं जो काही निधी मिळाला 50 लाखाचा त्याला आहे का? विशाल, त्यांचं म्हणणं सरळ सरळ आहे की शासन हे सिद्धार्थ, तू आपल्याबरोबर असंच थांब. आपल्याबरोबर कौतिकराव ठाले पाटील आहेत, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष. कौतिकराव ठाले पाटील, जे मुद्दे आपण अक्षरयात्रामधनं मांडले काय नेमकं सुचवायचे जरा स्पष्ट करा. म्हणजे धंदा म्हणून साहित्य संमेलनाकडे बघितलं जाते म्हणजे नेमकं काय? ते वाचून घ्या ना तुम्ही नीट, म्हणजे तुम्हाला कळेल. नाही पण तरी वाचला पाहिजे, आपण मुळामध्ये कष्ट घेतले पाहिजे ना. नाही अहो, पण आता आपण ज्या माध्यमातून संवाद साधतोय कौतिकराव ठाले पाटील, स्पष्ट आहे त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते स्वयं स्पष्ट आहे. वाचलं की ते बरोबर कळतं. हो, पण वाचायचं नाही आणि नुसतंच विचारायचं याला काय अर्थ नाही. अहो, पण आमच्या माध्यमातून तुम्ही त्यातले जे महत्वाचे मुद्दे मांडलेले ते आम्ही मांडतोच आहे. पण तुम्ही नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचं नाव घेताय, निमंत्रकांचं नाव घेताय, असं त्यांनी नेमकं काय केलं की आपण आक्षेप नोंदवताय हे तर सांगा. ते सुद्धा हे बघा, ते सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे
त्या सगळ्या याच्यामध्ये ते सगळं आलेलं आहे. ते जरा बारकाईनं पहा म्हणजे कळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला बोलण्यात आता काही सांगायचं नाहीये. हे कमाल आहे कौतिकराव ठाले पाटलांचं. या माध्यमावरती खरं तर बोलण्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणे महत्त्वाचं असतं, पण नुसते आरोप केलेले आहेत कौतिकराव ठाले पाटलांनी. पण तुम्ही अख्खा लेख वाचून घ्या, मग त्यातनं तुम्हाला समजेल की नेमकं काय चाललेलं आहे. हे मात्र काय न कळण्यासारखं आहे. बोलूयात. प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत, आमचे नाशिकचे रिपोर्टर. प्रशांत बाग, लोकहितवादी मंडळाचं नाव घेत आहेत, जी नाशिकमधली एक प्रतिष्ठित संस्था आहे. नाट्य संस्था म्हणून देखील लोकहितवादी मंडळाला ओळखलं जातं. जुनी संस्था आहे, जुनी परंपरा आहे, आणि निमंत्रकांवरती देखील ते आरोप करतायत. काय नेमकं विशाल, कौतिकराव ठाले पाटील यांनी जे सांगितलं की मी जे लिहिलंय अक्षरयात्रामध्ये त्याचं ते पूर्ण तुम्ही वाचून घ्या. तुम्ही वाचून घेतलं की तुम्हाला मुद्दे स्पष्ट होतील. त्यांचे जे वाचलेले मुद्दे आता दैनंदिन साहित्य संमेलनाच्या या पूर्ण जडणघडणीमध्ये आम्ही दैनंदिन या ठिकाणी ऑब्झर्व्ह करत होतो, काम करत होतो, त्यामुळे आम्हाला या सगळ्याच गोष्टी माहिती आहे. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्यावर त्यांनी थेट आरोप केलेला आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना संपर्क करायचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, तर तो प्रयत्न सुद्धा जातेगावकर यांनी होऊ दिला नाही, असाही त्यांनी आरोप केलेला आहे. कसं आहे की ह्या साहित्य समाजाच्या निमित्तानं जी रक्कम आपल्याकडे येते आहे, सुरुवातीला असलेलं बजेट 1.5 कोटी, नंतर 2 कोटी, 3.5 कोटी, 4 कोटी, हे आकडे कोटीच्या कोटी उड्डाणे जसे वाढत चालले आणि वेगवेगळ्या प्रकारची रक्कम यायला सुरुवात झाली, त्यानंतर मात्र की अंदाजपत्रकामध्ये जे बदल लोकहितवादी मंडळ, जी आयोजन समिती यांच्याकडनं केले गेले सातत्यानं, आणि त्याच्यामध्ये प्रमुख मोठा सहभाग हा जयप्रकाश जातेगावकर यांचा होता, असा गंभीर आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. आणि याचमुळे साहित्य क्षेत्रामध्ये ही खळबळ उडाली. या अंदाजपत्रकात केलेला बदल हा भूमिकेमध्ये बदल आहे आणि ही भूमिका संशयास्पद आहे, असा थेट त्यांनी उल्लेख केलेला आहे. ज्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून 50 लाख रुपयाचा निधी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वागताध्यक्ष म्हणून आणला. एकीकडे सरकारकडनं आलेले 50 लाख, आणखी दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातल्या 15 आमदार म्हणजे लोकप्रतिनिधींकडनं 1.5 कोटी रुपये, म्हणजे 1.5 कोटी रुपये प्रस्तावित त्यांच्याकडे प्रत्येकी 10 लाख येणार होते, पण जिल्हाधिकाऱ्यांनी 5 लाख मंजूर केले, म्हणजे तरीही 75 लाख आला. म्हणजे सरकारच्या माध्यमातून जिथे 50 लाख येत आहे तिथे 1.25 कोटी रुपयाचा निधी जर का तुम्ही येत असेल तर हे सरकारी संमेलन आहे का, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदारांकडनं पैसे घेण्याची गरजच काय? कौतिकराव ठाले पाटलांनी 25 लाख रुपये निधी हा 500 सभासदांच्या माध्यमातून उभा राहू शकतो, अशा प्रकारचा सुद्धा प्लॅन दिला होता. आणखीन गेल्या साहित्य संमेलनाचा इतिहास जर का आपण बघितला तर अशा प्रकारे स्वनिधी हा नियोजन समिती किंवा आयोजन समिती यांच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे. हे आतापर्यंतचं असलेलं रेकॉर्ड हे कुठेही लपलेलं नाहीये. पण लोकहितवादी मंडळाच्या ज्यांनी हे नियोजन समिती आहे, म्हणजे ज्याच्यावर जातेगावकर प्रमुख निमंत्रक आहे, 35 पेक्षा जास्त सभासद त्यांनी केलेच नाही, होऊच दिले नाही, आणि असा गंभीर आक्षेप त्यांनी घेतला. आणि याचमुळे तो जो निधी जो 25 लाख रुपये उभा होऊ शकतो, म्हणजे नाशिक शहराची लोकसंख्या बघितली तर 19 लाख. प्रशांत, आपल्या बरोबर जयप्रकाश जातेगावकरच आहेत, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित कार्यवाह. जयप्रकाश जातेगावकरजी, कौतिकराव ठाले पाटलांनी जे आरोप केलेले आहेत किंवा अक्षर यात्रामध्ये जे लिहिलंय त्यातले मुद्दे आपण वाचलेच असतील, काय म्हणणं आपलं यावरती? नाही, हे बघा की त्याच्यात काहीतरी गैरसमज निर्माण झालेले आहे. आधीच्या 93 संमेलनापेक्षा नाशिकचं संमेलन हे वेगळं होतं आणि कोरोनाच्या सावटाखाली हे संमेलन आम्ही घेत होतो. पहिली गोष्ट अशी आहे की आधीच्या संमेलनाला 1 वर्षाचा तयारीला कालावधी मिळायचा. ज्या वेळेला आधीचं संमेलन संपन्न व्हायचं त्याच्या समारोपाला पुढची तारीख घोषित केली जायची किंवा यजमानपद दिलं जायचं. यंदा आम्हाला जानेवारी एंडला हे संमेलन मिळालं, फेब्रुवारी हा एकच महिना आम्हाला तयारीला मिळाला आणि मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाटेच सुरू झालं आणि त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत करणारं हे संमेलन 94-93 संमेलनात एकमेव होतं. आणि यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील आणि त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर चर्चेतून आम्ही दूर करू. पण हा काही येणाऱ्या निधी संदर्भातला किंवा त्याच्या खर्चाच्या संदर्भातला काही गैरसमज आहे का, किंवा जे काय असेल ते व्यवहाराचा काही गैरसमज आहे का? व्यवहाराचा कुठलाच गैरसमज नाही. अजून आम्ही कुठलाही शासकीय निधी लोकहितवादी मंडळांनी घेतलेला नाही. आतापर्यंत जो काही खर्च चालू आहे तो आम्ही जमवलेल्या निधीवरच आम्ही सगळा खर्च करतो आहोत. आणि आम्हाला जी स्टॉलची आणि प्रतिनिधीचे शुल्क मिळाले होते ते संमेलन पुढे गेल्यामुळे प्रत्येकाने ते परत मागितले आणि ते आम्ही सगळ्यांना परत करत आहोत. म्हणजे ती जमा रक्कम जी आम्हाला स्टॉलच्या रूपाने मिळाली होती किंवा प्रतिनिधीच्या रूपाने मिळाली होती ती आम्ही परत करत आहोत. आणि आम्ही जे लोकांकडनं पैसे लोकहितवादींनी जमा केले होते, काही ते रोखीत म्हणा किंवा त्या चेकच्या माध्यमातून, तर त्या किंवा काही 500 रुपयाच्या प्रवेशिकातून, 100 रुपयाच्या प्रवेशिकातून
आम्ही असे जे जमा केलेले होते त्या जमा खर्चातूनच आमचा आतापर्यंतचा व्यवहार चालू आहे. याच्यात कुठलाही काही गडबड किंवा काही नाही. सगळं पारदर्शक आहे. आम्ही केलेले संपूर्ण व्यवहार हे चेकनी केलेले आहेत. पेमेंट सुद्धा चेकनी केलेले आहे. जयप्रकाश जातेगावकरजी, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग देखील आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, तुला काही मुद्दा विचारायचा जातेगावकरांना? जयप्रकाशजी, खरं तर तसं बघितलं गेलं तर ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही साहित्य संमेलन नाशिकला खेचून आणलं, याचं नाशिककरांनीच नव्हे तर साहित्य विश्वाने खूप मोठं स्वागत केलं. पण सातत्यानं तुमच्यावर एक आरोप होत गेला, म्हणजे की एककल्ली कारभाराचा. खरोखर एककल्ली कारभारच तुम्ही वारंवार केला का? अंदाजपत्रक सातत्याने बदलत ठेवले का? का भुजबळांच्या माध्यमातून ज्या स्वागताध्यक्ष आणखी वेगळ्या समित्यांची तयारी झाली त्याच्यानंतर सुद्धा खूप मोठे बदल होत गेले का? अनेक प्रश्न उपस्थित झाले, काय सांगाल? नाही, काय झालं की ज्या वेळेला आम्ही हे संमेलन घेतलं त्यावेळेला आम्हाला साहित्य महामंडळाने कल्पना दिलेली होती की ह्या संमेलनाला तुम्हाला शासनाचा निधी खूप कमी मिळेल. तर आम्ही तशीच तयारी केली होती. तुम्हाला प्रशांतची माहिती आहे की सुरुवातीला आम्ही लोकल एज्युकेशनचं जे इंजिनिअरिंगचं ग्राउंड आहे तिथे आम्ही संमेलन घेणार होतो. पण जेव्हा तुमच्या सगळ्या प्रसार माध्यमांनी याचा प्रचार आणि प्रसार सुरू केला आणि वाढता प्रतिसाद ज्या वेळेला मिळाला त्यावेळेला जी आमची स्टॉलची संख्या 200 होती ती आम्ही 400 केली आणि स्टॉलची तेवढे आम्हाला येत होते. त्यानंतर हे संमेलन पुढचं जे ग्राउंड आहे स्पोर्टचं की जिथे क्रिकेटचं ग्राउंड आहे तेव्हा आदरणीय भुजबळ साहेबांनी आदरणीय गोसावी सरांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला हे संमेलन पुढच्या ग्राउंडवर घेऊन द्या, म्हणजे जास्तीत लोकांपर्यंत आम्ही हे संमेलन घेऊन जाऊ असं त्यांचं त्या ठिकाणी नियोजन होतं. गोसावी सरांनी जयप्रकाशजी, थोडं थांबवतो मध्ये. तुमचा हा मुद्दा कन्व्हिन्स आहे, पण मुळात जे आरोप कौतिकराव ठाले पाटील यांनी केले, जर का आपण माहिती घेतली तर काय एक तुमच्याच समितीच्या काही मिटिंग झाल्या होत्या त्याच्यामध्ये एक सन्माननीय ज्येष्ठ सदस्य हेमंत टकले यांनी सुद्धा बिलांच्या रकमेवरनं बोट ठेवलं होतं. त्याबद्दल काय सांगाल? कारण स्पष्ट नाव जरी त्यांनी घेतलं नाही तरी कौतिकराव ठाले पाटलांनी आज पूर्णपणे बोट तुमच्याकडे केलेलं आहे. नाही, कुठलंही बिल असे कुठलीही मोठी बिलं आतापर्यंत आपण पेड केलेली नाही. आपलं आतापर्यंत काय खर्च झालेला आहे की महामंडळाची जी लोक आली होती त्यांचा राहण्या जेवणाचा खर्च आहे, आमचा प्रिंटिंगचा खर्च आहे, काही लोक आम्ही जे प्रवासाला लोकांकरता भेटायला गेलो तेवढाच खर्च आहे. दुसरी मोठी बिलं कुठलीच नाही दिली. आपल्या दोघांचे धन्यवाद हा सगळा संवाद सगळ्या प्रेक्षकांसमोर मांडल्याबद्दल. कारण अर्थात जर या साहित्य संमेलनाला हे संमेलन होण्यापूर्वीच जर काही गैरसमज किंवा आरोप प्रत्यारोप झाले, अर्थात यापूर्वी आपण आरोप प्रत्यारोप अध्यक्षपदावरून होताना बघितलेले आहेत, पण ते होण्यापूर्वीच मग त्यासाठी येणारा निधी असेल, त्याचं आयोजन असेल, यावरनं जर ते आरोप प्रत्यारोप होत गेले तर मग यात साहित्याचं मंथन होण्याच्या ऐवजी ते वेगळ्याच दिशेने जात आहे असं म्हणावं लागेल. तसं होता कामा नये. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊन पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बातमी आणि बरंच काय मध्ये ब्रेकनंतर आपण बघूयात. बातमी आहे कोकणातनं पाण्याशी खेळ करणं हे जीवावर बेतलंय. सिंधुदुर्गामधल्या माडखोल धरणामध्ये 2 जण वाहून गेलेत. पाण्याचा वेग जो आहे तो अचानक वाढला आणि त्यामुळे 2 जण जे आहेत ते वाहून गेल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो. ग्रामस्थांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश आलंय, पण 1 जण अद्याप बेपत्ता आहे. मुळात वाहत्या पाण्याच्या जवळ जाणं आणि त्याच्याशी खेळ करणं यापूर्वी देखील काही लोकांच्या जीवावर बेतल्याचं आपण वारंवार बघितलेलं आहे. असं असताना आपण पाण्याशी खेळ करायला जातो आणि ते आपल्या जीवावर बेततं. हे या दृश्यांमधनं पुन्हा एकदा दिसून येतंय. तसंच घडलं या तरुणांच्या बाबतीत. धरणामध्ये 2 तरुण वाहून गेले. त्यातल्या एकाला ग्रामस्थांनी वाचवलं, पण दुसऱ्याला मात्र ते वाचू शकले नाही. त्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या बरोबर आहेत. स्वप्नील, हे कुठलं धरण आहे आणि हे तरुण तिथे कशासाठी गेले होते? विशाल, सिंधुदुर्ग मधली घटना आहे. सावंतवाडी मधलं माडखोले धरण आहे आणि या धरणावरती पोहण्यासाठी तिथल्या स्थानिक जे गाव आहे कारिवडे या गावातले काही तरुण गेले होते आणि हे गेले असताना धरणाच्या ज्या मोठ्या प्रवाहामध्ये आहेत ते त्यांचा तोल जाऊन ते वाहत होते. आणि हे वाहत असताना तिथे जे स्थानिक होते त्या स्थानिकांनी त्यांना अनेक प्रकारे दोरीच्या साह्याने वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ हे बचाव कार्य अर्ध्या तासाहून जास्त काळ चाललं, कारण पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की तिथे दोरी सुद्धा टिकत नव्हती. मात्र सुदैव त्या दोघांचंही असं आहे की अखेरीस त्या दोघांच्याही हाताला दोरी लागली
आणि त्या दोरीच्या साहाय्याने या दोघांनाही बाहेर काढण्यात यश आलेलं आहे त्या स्थानिकांना. मात्र एक गोष्ट म्हणावी लागेल की पावसाचा सीझन आहे आणि असं असताना अनेक ठिकाणी पर्यटक असतील किंवा स्थानिक असतील हे अशा प्रकारे अतिरिक्त पाण्याचा करतात आणि मग कुठेतरी जीवाशी खेळाचा प्रकार हा असे समोर घडण्यात येतात. अनेक वेळेला असे प्रकार समोर आलेले आहेत. धबधबे असतील किंवा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नद्या प्रवाहित झालेल्या आहेत, धरणं भरलेली आहेत, अशा ठिकाणी पोहायला जातात आणि तिथे अतिरेक करतात आणि मग हे असे प्रसंग समोर येतात. सुदैव म्हणावं लागेल की दोरी त्या मुलांच्या हाती आली आणि स्थानिकांनी मोठ्या कसरतीने या दोघांनाही बाहेर काढलेलं आहे. आता दोघांचीही परिस्थिती स्थिर आहे, दोघी व्यवस्थित आहेत. मात्र या हे दोन्ही सुदैव म्हणावं लागेल. तरुणांना वाचवण्यात यश आलंय. हो विशाल, दोन्ही तरुणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. जवळपास अर्धा तासाहूनही मदत कार्य हे सुरू होतं या दोघांना वाचवण्यासाठी. बर, पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की ह्या प्रवाहामध्ये जी दोरी आहे, मदत कार्य करण्यासाठी दोरी टाकतात, ती दोरी वारंवार वाहत जात होती. मात्र अखेरीस कुठच्या तरी एका क्षणाला ती दोरी त्या जे वाहत गेले होते पाण्यात त्या तरुणांच्या हाताला, त्यातून त्यांचा जीव कसा बसा वाचवलेला आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीबद्दल. आता या बातमीतला महत्त्वाचा अपडेट आपण जाणून घेऊयात. आम्हीच तुम्हाला सांगितलं होतं की 2 जण वाहून गेले, त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलं. पण आता या क्षणी आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून मिळालेलं अपडेट आपण बघतोय की सुदैवानं हे दोनही तरुण जे ते वाचलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे पावसाळ्याचे दिवस आहेत, वाहता धबधबा असेल, कोसळणारा धबधबा असेल किंवा धरणाच्या अशा किनारी एखादा ओढ्या नाल्यावरती जर वाहतं पाणी आहे तर साहजिकच पाण्यात जाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही, पण तो आवरा, कारण अचानक केव्हाही या पाण्याचा वेग वाढू शकतो. काही या छोट्या धरणांवरती, अष्टारीवरची जी मोठी धरणं असतात तिथून पाण्याचा विसर्ग केला जातो आणि केव्हाही ज्या प्रकारे म्हणजे हे विसर्ग केलेले जे पाणी असतं ते वेगाने पुढे सरकतं, मजल दरमजल करत प्रवास करत ते पुढे सरकत असतं. अशावेळी पाण्याचा वेग वाढू शकतो आणि यात आपल्या जीवाच्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुदैवानं तिथले स्थानिक तिथे उपस्थित होते, ग्रामस्थ उपस्थित होते, म्हणून वेळीच दोर टाकून या दोनही तरुणांना वाचवण्यात यश आलं. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.